नमस्कार, मी आशा माळी, स्वशा इन्व्हेस्टमेंट्स. 2000 सालापासून आम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतोय. आज आपण खूप स्पेशल कारणासाठी स्पेशल क्लायंटना भेटणार आहोत. तर आवर्जून मी तुम्हाला ओळख करून देते त्यांची आणि त्यांच्याकडूनच त्यांचा अनुभव ऐकून घेऊया आपण. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण वडगावे सर. सर नमस्कार. तुमची ओळख सांगा प्लीज. मी डॉक्टर प्रवीण वडगावे, मी मुंबईत प्रॅक्टिस करतो 1989 पासून. मॅडमची ओळख सॅटर्डे क्लबमुळे झाली आणि मॅडमची ओळख झाल्यापासून मी थोडी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या करत गेलो आणि आता मला ज्यावेळी गरज वाटली तर मॅडमने फोन केला आणि मॅडमने विचारलं की पैसे किती दिवसात पाहिजे. तर 3-4 मिळाले. तसं मॅडमने रजिस्टर झाले आणि प्रत्येकाने थोडे जसे येते तसे पण साईडला काढावेत आणि त्या आपोआप ज्यावेळी तुम्हाला नीड असेल तर आपल्याला भेटतात. तुम्ही फोन केला, काय कारण होतं त्याच्यामागचं? मला थोडी मुलीच्या लग्नासाठी थोडे पाहिजे होते आणि मग बघितलं मग मॅडमकडे किती पैसे आहेत माझे. मलाही माहित नव्हतं आणि मिळाले. तुम्ही बोलताना मला फोनवर म्हटलं की माझ्या बाकीचे पण मी ऑप्शन चेक करतो. तर इथल्या ऑप्शन मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? म्हणजे जेव्हा तुम्ही काही प्रॉपर्टी असेल, बाकीच्या इन्व्हेस्टमेंट पैसे लगेच निघत नाहीत आणि ह्याच्यामध्ये 400 पैसे आले. ओके, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले. 200 पैसे जमा झाले. तुम्ही असं म्हणत आपण की सगळ्या बाजूने इन्व्हेस्टमेंट असावी, पण एका सिंगल पॉकेट मध्ये न ठेवता एका बास्केट मध्ये अंडी न ठेवता लॉंग टर्म मध्ये फ्रुट्स मिळतात. एक्झॅक्टली. म्हणजे जर समजा आता एखाद्यांच्या मुली कॉलेज गोईंग असतील किंवा स्कूल गोईंग असतील किंवा अगदी लहान असतील तर त्यांनी सुरुवात आत्ता करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही ते सांगा जिथे जमेल तसं लोकांनी थोडं फंड्स सेव्ह करत जावे आणि विदाउट एनी टेन्शन. म्हणजे अगदीच काय तुम्ही फिक्स एवढंच तुम्ही सेव्ह केलं पाहिजे असं काही नाही. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही आधी 100-500 हजार कशी चालू करू शकता तर लॉंग टर्म मध्ये इट विल गुड रिटर्न्स. मॅडमचं कॉपरेशन आहे. ओके. नाही, महत्वाचं हेच आहे सर, म्हणजे आज आपण भेटण्यामागचं कारण आणि हे सगळं सांगण्यामागचं की जे मुलींचे आई वडील म्हणूया किंवा पॅरेंट्स म्हणा मुलांचे सुद्धा एज्युकेशनचं प्लॅन करतात, पण मॅरेजचे ट्रेंड आता खूप बदलत आहेत. आता मुला मुलींच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत, चॉईस आहे, तर तिथे खर्च वाढलेला आहे. तर त्यामध्ये आपण पॅरेंट्स म्हणून ती जबाबदारी पेलणं किंवा ती तयारी करणं सुरुवातीपासून जर करत गेलं तर काय अँग्झायटी येते. एक्झॅक्टली. अगदी अगदी. आणि तुम्ही तुमच्या भाषेत खूप छान सांगितलं की त्याची एन्झायटी येत नाही. स्ट्रेस हा येतच नाही ना. एक्झॅक्टली सॉल्व किंवा बाकीच्या कुणाकडेही आपला हात पसरावा लागेल. आणि कॉलेज हेल्पलाईन. येस. येस सर, खूप छान पद्धतीनं समृद्धीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्हालाही खूप चांगल्या पद्धतीनं लिक्विडिटी जे आहे अजून कधी काही लागतं तर आवर्जून सांगा. पैसे तुमचेच आहेत, वाढवून द्यायचं काम आमचं आहे. सो थँक्यू. अगदी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला त्याबद्दल आणि आपण असंच पुढे कंटिन्यू राहतो. येस सर, थँक्यू.